नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आज मी ब्लॉग टाकते आहे आणि याच्यामागे 2 दिवस नाही आले कारण की थोडी कामं होती आणि मी शूट देखील नव्हतं केलेलं. त्याचमुळे म्हटलं आज तरी टाकू. आणि कसं आहे, मी परवा बोलल्याप्रमाणे की जमत नाही लेडीजना, म्हणजे जास्त कामाचं लोड आणि बाळ, त्याच्यामुळे नाही जमत. पण करायचा प्रयत्न मी केला आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने नाचणीची भाकरी कशी बनवायची. अगदी टम्म अशी फुलणारी, मऊसूद अशी, आणि अगदी अगदी सोपी पद्धत आहे. काहीच अवघड नाही. की त्यांना नाचणीची भाकरी म्हणजे कशी करायची, ती साईडने कडा फाटतात त्याच्या. पण मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही केलात तर ॲक्युरेट आणि तशी टम्म फुगणारी मऊसूद अशी नाचण्याची भाकरी होऊ शकते. आणि जे कोण नवीन देखील बनवणारे आहेत, म्हणजे ज्यांना भाकरीच जमत नाही, त्यांनी या पद्धतीने नुसतं नाचणेच नाही पण कोणत्याही पिठाच्या तुम्ही केलं तरी त्या जमू शकतात आणि छान होतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि पुढे रेसिपी मी दिलेलीच आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्याचसोबत मी तुम्हाला डाळी अरेंज कशा करून ठेवायच्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपण प्रत्येक डाळीची बरणी वेगवेगळी ठेवतो आहे आणि आपल्याला आमटी करायची असते त्यावेळी आपण काय करतो आहे की मिक्स डाळीची बनवायला बघतो. म्हणजे समजा की तूर डाळ नुसतीच खाल्ली तर आपल्याला पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे आपण डाळी मिक्स करून आमटी वगैरे बनवायचा प्रयत्न करतो आहे. मग त्यावेळी प्रत्येक डाळीच्या बरणीला हात लागू नये म्हणून माझ्याकडे एक ट्रिक आहे. ट्रिक नाही म्हणता येईल त्याला, पण मी आधीपासूनच ते फॉलो करते तसं. त्या पद्धतीने तुम्ही देखील करा. ती पद्धत बघायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला. इथे मला आज जास्त भाकरी करायच्या नव्हत्या. फक्त 2-3च भाकरी नाचणीच्या करायच्या होत्या. त्याच्यासाठी मी 2-3 भाकरींना पुरेल इतकंच पीठ घेतलं आहे आणि त्याचसोबत मी तव्यातच पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि हे या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच ते पाणी त्या पिठात ओतायचं आहे. आणि इथे बघू शकताय मी ते साईडला पीठ ठेवले मी आणि ते उकळलेलं पाणी मी त्याच्यात आता ओतते आहे. आणि ते पाणी ओतल्यानंतर एका चमच्याने ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. म्हणजे जे गरम पाणी ओतलं आहे ना आपण, त्याच्यासोबत ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्याला आपण हाताने पहिला थोडंसं मळून घ्यायचं आहे. हे म्हणजे गरम गरम असतानाच हे चांगलं मिक्स झालं ना, त्याच्यानंतरच हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे ते गरम पाणी घातल्यानंतर पीठ झालं पाहिजेत. तुम्ही बघू शकता इथं कशा प्रकारे ते पीठ होतं आहे गरम पाणी घातल्यानंतर. आणि याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती म्हणजे याच्यात थोडं थोडं, अगदी थोडं थोडं गार पाणी घालूनच हे पीठ मळायचं आहे. जास्त पाणी घेतलात ना तर हे पीठ अगदी पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून हे पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला दाखवेनच मी. हे बघा, हे अशा प्रकारे मऊ झालं पाहिजे. अगदी आपण उकड जशी काढतो ना त्या प्रकारेच हे पीठ होतं आहे. एकदा करून बघा तुम्ही असं या प्रकारे पीठ मळून. आणि त्यानंतर हे पीठ मळून झाल्यानंतर अगदी छोटे छोटेच गोळे करून आपण या भाकरी बनवायच्या आहेत. अगदी जास्त मोठा गोळा घ्यायला गेलात ना तर भाकरी मोठी होऊन ती फाटण्याची शक्यता असते. इथे मला वरून शूट घेता येत नव्हतं, मला दोन्ही हातांनी भाकरी थापायची होती, त्याच्यामुळे मी साईडला फोन ठेवून हे शूट केले, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. हे बघा या प्रकारे अजिबात म्हणजे साईडच्या किंवा कडा अजिबात फाटत नाहीत भाकरीच्या. आणि ही भाकरी अशीच अलगद तव्यावर टाकायची आहे. आणि त्यासाठी तवा अगदी गरम पाहिजेत, तो अगोदर तुम्ही चेक करून घ्या. गार तव्यावर भाकरी पटकन उचलत नाही. त्यानंतर एका बाजूला पाणी लावून घ्यायचे, सगळीकडून छान असं पाणी लावून घ्यायचं. आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि पूर्ण पाणी त्याच्यावरचं सुकल्यानंतरच भाकरी परतायची आहे. इथे बघा मी पाणी सुकल्यावरच ती भाकरी परतून घेतली आहे. अशी काहीशी दिसते ही भाकरी. त्यानंतर एका बाजूने भाजल्यानंतर परत ती बाजू पलटायची आहे. तुम्ही इथे बघा भाकरी आपोआप फुगेल, इथे तुम्हाला दिसेलच. आपोआप छान अशी फुलून येईल भाकरी आणि चारी बाजूनी पूर्ण गोल अशी टम्म अशी भाकरी फुगते. जर तुम्ही या पद्धतीने केलात ना तर नक्कीच भाकरी फुगते, बघा तुम्ही. आणि मी साईडला दाबते आहे कारण की भाकरी फुगल्यानंतर काय होतं, जो मधला जो भाग असतो ना तोच एवढा भाजतो आणि भाकरी जळण्याची शक्यता असते. त्यामुळे असे फिरवत फिरवत त्याच्या कडा देखील एका स्वच्छ कपड्याने असे दाबून घ्यायचं. बघा इथं मी दाबून दाबून ती पूर्ण गोल भाकरी भाजून घेते, जेणेकरून त्याच्या कडा देखील छान भाजतील. म्हणजे भाकरी अशी कुठे कच्ची राहिली आहे वगैरे असं नाही वाटणार. म्हणून 2-3 वेळा परतून असं चारी बाजूनी कडा दाबून दाबून ती भाकरी भाजून घ्यायची. बघा किती छान टम्म अशी फुगली आहे. इथेच मी पटकन दुसरी भाकरी देखील केली आहे, ती देखील अशीच छान फुगली आहे. तुम्ही बघा खूप छान होतात. या पद्धतीने केलात ना तर अजिबात तुम्हाला असं वाटणार नाही की मी नाचणीची भाकरी करते, काहीतरी अवघड करते. अजिबात नाही, अगदी सोपी पद्धत आहे. अगदी उकळलेलं पाणी तुम्ही या भाकरीच्या पिठात टाका आणि हा अशा छान मऊसूद, बघा तुम्ही ते मी दाबून देखील दाखवते.
छान मऊसूत भाकरी झालेल्या आहेत. अजिबात कडा वगैरे नाही फाटत आणि खायला देखील छान लागते आणि पातळ भाकरी, जेवढी नाचणीची भाकरी पातळ असेल तेवढीच खायला छान वाटते. ती जाड भाकरी असेल तुम्हाला अजिबात खायला नाही जाणार. त्यानंतर मला इकडे दाखवायचं होतं तुम्हाला डाळी ठेवायची पद्धत. आणि हा तर काय वरती वरती करून माझ्या काखेतच बसलेला असतो, खाली उतरायचं नाव नाही. त्यामुळे त्याला ठेवून काम करणं त्याला एकट्याने बघितल्याशिवाय नाही होत. त्यामुळे इकडे मी बघा, कारण की डीमार्टचा बाजार आणून बरेच बरेच दिवस झालेले, पण तो मला भरायचा होता कारण की डाळी थोड्या शिल्लक होत्या. त्या संपू दे म्हणून मी ठेवलेलं तसंच. पण त्या डाळी काय पटकन संपत नव्हत्या. म्हटलं आज तुम्हाला दाखवूयात व्हिडिओमध्ये मी कशा अरेंज करते. त्यासाठी मी काय करते, ज्या आधीच्या डाळी आहेत ना, थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या असतात, त्या मी सेपरेट काढून घेते. नवीनच मग नंतर नवीन त्यात भरते त्या बाजूला काढून. कारण की जर आधीची डाळ असेल ना, ती खालीच राहिली की ती किडण्याची शक्यता असते. त्यामुळे जी आधीची आहे ती पहिला संपवणार आणि नवीन जी आहे ती फिल करून मी ठेवते. आणि अशा प्रकारे मी सगळ्या डाळी इथं भरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्या डाळींसोबत मी असंच करते. आधीची डाळ बाहेर काढते, नवीन भरते आणि ती वरती टाकते किंवा त्याच्यासाठी मी वेगळी भरून ठेवते. त्याच्यामुळे डाळी किडत नाहीत अजिबात. मग मी अशा प्रकारे ही फील करून ठेवत होते आणि मला जी पद्धत दाखवायची आहे ती तुम्हाला मी सांगते. काय करायचं, की आपण आमटी बनवताना एकतर काय करतो, आपल्याला कधीतरी तूर डाळ खायची आवड असते, कधीतरी मूग डाळ खायची इच्छा होते, कधीतरी मसूर डाळ खायची इच्छा होते. मग असं आपण सेपरेट सेपरेट बनवतो. पण एक दिवस काय होतं, की आपल्याला डाळीमुळे पित्त होतं, त्याच्यामुळे आपण सगळ्या मिक्स डाळी करून आमटी बनवायची असते. मग आपण काय करायचं, इथे बघा मी डाळी सगळ्या व्यवस्थित भरून ठेवलेल्या आहेत सेपरेट. एकात ही आहे उडीद डाळ, त्याच्यानंतर ही आहे मूग डाळ, त्याच्यानंतर ही आहे मसूर डाळ, ही आहे तूर डाळ आणि इथे आहे ही माझे ट्रिक म्हणजेच पद्धत. याच्यात मी काय केलं आहे, तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत. मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. जेणेकरून आहे ना, कधी गडबडीत आमटी करायची असेल तर या सगळ्या बरण्या नको काढायला. अशी घ्यायची डाळ पटकन आणि ती शिजायला टाकायची. त्यामुळे हे मी असं अरेंज करते. तुम्हाला देखील ही कल्पना आवडली असेल तर तुम्ही नक्कीच अ, या पद्धतीने तुमच्या देखील डाळी भरून ठेवा. तुम्हाला चला आवडेल. तर मग तुम्हाला माझी भाकरी करण्याची आणि डाळी अरेंज करण्याची पद्धत जर आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आणखीन सजेशन देखील द्या. तुम्ही अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे, पण तुम्ही देऊ शकता मला कमेंटमध्ये सजेशन आणि व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमचा सपोर्ट आहे असं वाटेल. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.